हॅलो. हॅलो. किती? एक ओव्हर 9 रन. चार धावा. दोन धावा. सुंदर शॉट. चार धावा. तुला सांगितलं का शांत बस तिकडं हो मला. हा 50%.
सुंदर शॉट. धावा. बोरी प्रीमियर लीग 2022 या ठिकाणी आजचा हा दुसरा सामना रॉयल टायगर्स वर्सेस RCB बोरी. ऋषीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त बोरीमध्ये BPLचं आयोजन ज्यांनी केलं ते म्हणजे आमचे सचिन भैया पडिले. त्यांचं बोरीच्या सर्व खेळाडूंच्या आणि नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. या खेळासाठी ज्यांनी उदार मनानं आपल्या शेतावर रोलर फिरवलं असे दत्ता पाटील, शंकर पाटील आणि शरद पाटील यांचंही मनपूर्वक आभार. या BPLसाठी जे आयोजक आहेत, जे संघमालक आहेत आणि जे स्पॉन्सर आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार. या ठिकाणी RCB कडून तिसरं षटक समोर आहेत दिव्य मराठी. अतिशय उत्कृष्ट अजितचा पुढचा चेंडू 2 ओव्हर 22 रन. अजितचा पुढचा बॉल आसिफसाठी. आसिफनं मारण्याचा प्रयत्न केला. संतोषकडून अपील. अंपायरवर कसलाही प्रभाव नाही आणि परत आपला पुढला बॉल घेऊन येतोय सय्यद आसिफसाठी. आसिफच्या बॅटवर बॉल बसल्याच्या नंतर ग्राउंडच्या बाहेर निश्चित आहे आणि हा परत मारण्याचा प्रयत्न इनफिल्ड असल्यामुळं धनु संदीप कदमकडून मिसफिल्डिंग आणि हे 4 रन. अतिशय सुंदर शॉट. त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक बॉल चौकार जाऊ शकतो. नॉन स्ट्राईकवर फरमान भैया. अजितचा पुढचा चेंडू. हा भैया बर बर. स्कोर किती? मारण्याचा प्रयत्न पण ग्राउंड मध्येच. किती? 1 धाव. या 1 धावेमुळे वाढता स्कोर आहे तो म्हणजे 27 रन. आणखीन एकही विकेट पडलेला नाही. अजित वर्सेस फरमान भैया. हुक करण्याचा प्रयत्न. अजितचा पुढचा चेंडू खेळतोय फरमान भैया आणि कीपर कडून मिसफिल्ड. थर्ड मॅन कडून ही स्लिप मिसफिल्ड आणि 4 धावा. 3 ओव्हरच्या विकेट नाही.
थोडासा खेळ या ठिकाणी थांबलेला आहे. बॉलिंगसाठी येतोय स्वप्नील बेंबडे. संघाचं चौथं आणि स्वतःचं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. तलाठी जळकोट समोर आहेत आसिफ सय्यद. कसलेही रनअप नाही जाग्यावरती. मारण्याचा प्रयत्न गॅप आहे. प्लेयरनं फिल्डिंग केलेले 1 रन. पुढचा चेंडू षटकार. आणि या वाढत्या 6 धावेनं धावसंख्या झाली ती 39. रनावर फरमान 13 रनावर. आसिफचं स्ट्राईक रेट आहे ते 185.71चं आणि फरमान भैयाचा आहे ते 144.44चं स्ट्राईक रेट. स्वप्नीलचा पुढचा चेंडू समोर आहे फरमान बीट. आसिफ होता माफ करा. 4 ओव्हर 39 रन. चार ओव्हर 39 रन. या ओव्हरमध्ये धावसंख्या वाढवणं गरजेचं आहे, कारण की आपली जितकी धावसंख्या असेल तितकी धावसंख्या जर पुढील टीमनं 5 ओव्हरमध्ये काढली तर त्यांना +1 हा गुण दिला जातो. मैदानावर ड्रिंक आलेला आहे. व्हिडिओ शूटिंगचं काम करत असलेले रवी गायक अतिशय शांत बसून आपलं आपलं काम करत आहेत. BPL आयोजकाच्या वतीनं आपलंही बोरीमध्ये दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात, पण 2 वर्ष कोरोनाचं संकट संपूर्ण जगावरती असल्यामुळं आपल्याकडं या स्पर्धा घेण्यात आलेल्या नव्हत्या. सचिन भैयाच्या पुढे पहिलं वर्ष आहे. एकोपा हा वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून पहिलं वर्ष बोरीतल्याच 6 टीम असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. येणाऱ्या काळात नक्कीच याचं आणखीन मोठं स्वरूप आपल्याला झालेलं सर्वांना दिसेल. फरक काही कळत नाही, दोघंही सारखेच दिसतात. 18 नंबरची जर्सी घातलेला तोसिफ आणि बॉलिंग करतोय आपल्या मोठ्या भावासाठी आसिफसाठी. मनावर प्रचंड दडपण असेल तरी पण टाकण्याचा प्रयत्न करतोय. समोर आसिफ मारण्याचा प्रयत्न हुकला. संतोष तितकाच तत्पर.
मोठ्या भावाला लहान भावानं बॉलिंग टाकणं तितका खूप अवघड काम आहे. तरी पण या ठिकाणी तोसिफ टाकण्याचा प्रयत्न आसिफनं टोलवला. नक्कीच 4 रनासाठी जाईल आणि या वाढत्या 4 रनामुळं स्कोर झालेला आहे तो 44 रन. एकही विकेट नाही. आणखीन 5वं षटक सुरू आहे. सर्व गावकऱ्यांना आणि प्रेक्षकांना नम्र विनंती केली जाते की आपण थोडं बाउंड्रीच्या बाहेर बसावं. साठी छोटंसं रनअप मारण्याचा प्रयत्न बीट झाला. अंपायर 1 रन घेतलेला आहे. फिल्डरनं फील्ड केला. अंपायरचा निर्णय लेग बाईजचा आहे आणि वाढती धावसंख्या 45. बॉल फरमानसाठी आणि मारला हा 6. आणि या षटकारामुळं वाढती धावसंख्या 51 रन. 6.5 फूट उंचीचे फरमान भैया या ठिकाणी वाकून अतिशय नम्रपणे आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बीट झाले. बॅट थोडी लहान झाली. 5 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू. 5 ओव्हर 52 रन या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. जवळपास 10.2च्या ॲव्हरेजनं 10.40 पर ओव्हर या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे. खेळाडूंना विनंती आहे थोडं लवकर क्षेत्ररक्षण लावायचे आणि नियोजन थोडं अगोदर करून घ्यायचे. कुणाला बॉल द्यायचा काय नाही. पुढचं षटक घेऊन येतोय अरबाज 26 नंबर. अरबाजचा चेंडू आसिफसाठी आणि फरमान भैयासाठी आणि फरमान भैया बोल्ड. फरमान भैया 12 बॉल 21 रन 175च्या स्ट्राईक रेटने त्यांनी आपले रन काढले. आणि आता बॅटिंगसाठी आलाय तो म्हणजे 1 नंबरचा जर्सी घातलेला DK. मारलेले होते. 21 वैयक्तिक धावसंख्येवरती आउट झाले. संघाची धावसंख्या आहे 52. 1 विकेट पडलेला आहे. अरबाज बॉलिंगसाठी आलेला आहे आणि समोर तितकाच खतरनाक DK. बॅटचा आणि बॉलचा संगम झाला तर बॉल बाहेर. धनंजयची खासियत आहे सुरुवात छकड्यापासून करायची. बीट. आसिफचा रन काढण्याचा प्रयत्न धनंजयनं अडवलेला आहे. धनंजयला 1 रन काढणं मान्य नाही. होईल. फरमान भैया आपल्यासाठी बिनग्याळचे ताजुद्दीन शेख यांनी आपल्या खेळीसाठी 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आपण लगेच यावं असं त्यांची अपेक्षा आहे. बिनग्याळचे ताजुद्दीन शेख.
यानंतर अरबाजचा पुढचा चेंडू आसिफसाठी आणि 6 नो बॉल फ्री हिट आसिफचा पहिला षटकार. लेग साईडला मारलेला हा पहिला षटकार आहे. आपल्या जनता फक्त बोरीतच नाही, बोरीच्या बाहेर देखील आहे. आणि आपण ग्राउंडमध्ये ज्या खेळाडूकडे मोबाईल आहे त्यांनी त्वरित इकडे जमा करावा. कोणीही आपल्या या ठिकाणी मोबाईल ग्राउंडमध्ये घेऊन जाऊ नये, अन्यथा आपल्याला पुढच्या 2 मॅचसाठी बॅन करण्यात येईल. संयोजक सचिन भैयाकडून आदेश आलेला आहे. नाही तुम देव बराबर देव तो. हां, ताजुद्दीन शेख बिनग्याळ यांच्याकडून फरमान शेखला 101 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिले जात आहे. आपले आभार. चार रन DK. बिनग्याळचे ताजुद्दीन शेख यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 50 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. हो 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 65 रन झालेले आहेत. 1 विकेट पडलेला आहे. धनु, आपल्यासाठी ऑफर आहे. प्रत्येक षटकाराला 50 रुपये बिनग्याळचे ताजुद्दीन शेख यांच्याकडून. जितके माराल तितके पैसे त्यांनी या ठिकाणी जमा केलेले आहेत. कोणीही मारू, आसिफ मारो किंवा धनु मारो, काही अडचण नाही. त्यांनी या ठिकाणी पैसे जमा केलेले आहेत. पुढचं षटक घेऊन येतोय. कोण आहे ते? अजित आहे. हो. अजितचा पुढचा चेंडू आसिफसाठी. लेगच्या साईजनं मारलेला हा चेंडू. लेग बाईजचा इशारा आणि वाढती धावसंख्या. या 1 रनामुळे वाढती धावसंख्या. स्कोर किती आहे भैया? 66 रन. 7वी ओव्हर सुरू आहे. 1 विकेट पडलेला आहे. अजितचा पुढचा चेंडू DK. आणि ही धाव चोरली. 67 रन. अजितचं षटक खेळणं थोडंसं अवघडच आहे, कारण प्रचंड पेसमध्ये त्यांचा बॉल येतो आणि समोर तितकाच ब्रॅडिकेट्सला कोणीही हात लावू नये. कृपया सर्व गावकऱ्यांना नम्र विनंती केली जाते. कोणीही लोखंडी ब्रॅडिकेट्स जे आपल्या या ठिकाणी मारलेले आहेत त्या ठिकाणी कोणीही त्याला हात लावू नये, त्याच्यावर दाब टाकू नये. वाकत आहेत ते. करंट लागत आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे कोणीही या ठिकाणी त्याला स्पर्श करू नये. विनंती आहे आपल्याला, थोडंसं आपण बाजूला बसावं. ब्रॅडिकेट्स मध्ये करंट उतरलेला आहे. धनुचा मारण्याचा प्रयत्न आणि हा जातोय. गावातील सर्व नागरिकांना एक नम्र विनंती केली जाते की आपल्या जवळ जर कोणी लहान मुलं असतील आणि ते जर ब्रॅडिकेट्सला पकडत असतील
तर त्यांना करंट लागण्याची शक्यता आहे. आपल्या ब्रॅडिकेट्समध्ये करंट उतरत आहे. सर्व पालकांना गावकऱ्यांना विनंती आहे, थोडंसं लक्ष द्या. आपल्या जवळ बाजूला कोणी मूल जर त्या लोखंडी गजाला पकडलेली असतील तर त्यांना थोडंसं बाजूला काढा. खेळाडूंनी देखील थोडंसं लक्ष द्यायचंय. या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ती 69. 7वं षटक सुरू आहे. 1 विकेट गेलेला आहे. अजितचा पुढचा चेंडू आसिफसाठी मारण्याचा प्रयत्न, थोडंसं बीट शॉट बरोबर घेता आली नाही, पण 1 रन. या ठिकाणी 7 ओव्हर संपलेले आहेत. 70 रन आहेत. 10 रन प्रति ओव्हर याप्रमाणे बॅटिंग लाईनअप सुरू आहे. सय्यद आसिफ 24 बॉल 41 रन, 4 चौकार आणि 1 षटकार. 170च्या स्ट्राईक रेटनं ते या ठिकाणी खेळत आहेत. आपल्या 50साठी त्यांना फक्त आता 9 रन कमी आहेत. इथून पुढच्या येणाऱ्या छक्क्यासाठी साजिद चाऊस यांनी 51 रुपये जमा केलेले आहेत. DK धनंजय, शेवटचे 3 षटक राहिलेले आहेत. या 3 षटकामध्ये किती षटकार पडतात ते या सगळ्या जनतेला बघायचे. भालचंद्र तात्या या ठिकाणी आले असतील. बॉलिंगसाठी आलाय तोसिफ, समोर आहे आसिफ. लहान भाऊ मोठ्या भावाला परत या ठिकाणी बॉलिंग टाकतोय. मारण्याचा प्रयत्न बीट, पण 1 रन तर निघालेला आहे. दुसरा काढण्याचा प्रयत्न पण केला नाही. लेग बाईटचा इशारा अंपायरचा. आणि समोर आहे आता DK. तोसिफला थोडं सांभाळून बॉलिंग करावं लागेल, कारण बसला तर बाहेर आहे. पण धनुला पण सांभाळून बॅटिंग करावं लागेल, कारण चिटकला तर आउट आहे. आणि तितकीच तत्परता संतोष कांबळे, खतरनाक किपर. कसलाही दम नाही, धीर नाही. बॉल घेणे, डायरेक्ट स्टंपला लावणे, अपील करणे. बॅट्समनवर इतकं नैतिक दडपण हा खेळाडू घालतो की बॅट्समन क्रीज सोडण्याचा प्रयत्नच करत नाही. पण धनु अशा बारीक सारीक गोष्टीला जुमानणारा नाही. तोसिफचा पुढचा चेंडू धनुसाठी आणि टोला. उत्तुंग षटकार ताजुद्दीन शेख कडून धनुला 51 रुपयाचं बक्षीस आणि साजिद चाऊस यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस. 50% याच्यातले आमचे संयोजकाकडे जमा होतील, 50% आपणाला भेटतील. परत तोसिफ तयार. पुढे आहे धनु. मारण्याचा प्रयत्न बीट, 1 रन चोरटा या ठिकाणी घेतलेला आहे. धुराळा प्रचंड उडवत धनु एक्सप्रेस 1 रन घेत आहेत. परत इथून पुढच्या षटकारासाठी ताजुद्दीन शेख कडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. या 8व्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 78 रन, 1 विकेट. तोसिफ बॉलिंग करतोय आसिफला. मारण्याचा प्रयत्न, कॅच घेण्यास मिसफील्ड. त्या ठिकाणी फिल्डर कोण आहे? अरबाज. गचाळ क्षेत्ररक्षण. 82 रन, 8 ओव्हर. सय्यद आसिफ या ठिकाणी वैयक्तिक 45 रनावरती खेळत आहेत. 50 साठी 5 रन कमी आहेत.
आज नक्कीच बॅच उंच करतील 50 करून अशी अपेक्षा. आसिफ सय्यद आपली जर 50 पूर्ण झाली तर ताजुद्दीन शेख कडून यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. धनंजय केसकर स्ट्राईक वरती आहेत. धनुष शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये किती षटकार मारू शकता ते मारा, कारण तुम्हाला 13वा बॉल भेटणार नाही. आणि या तुमच्या प्रत्येक षटकाराला बक्षीस जाहीर झाले ते 100 रुपये. समोर आहे सांगितलं मारण्याचा प्रयत्न 1 रन. आज बहुतेक 4 जातो का काय की अंपायरचा काय निर्णय येतो. फिल्डर करून मिसफिल्ड झाला, पण खूप तत्परतेने फिल्डर त्या ठिकाणी गेलेला आहे. अंपायरचा निर्णय 1 रन, तो पण आसिफनं अतिशय चाणाक्षपणे घेतला. धनु हलायला तयार नव्हते. अजित वाघमारे आसिफला बॉलिंग करतोय आणि परत आसिफ या ठिकाणी बीट. अतिशय चाणाक्ष गोलंदाज अजित. बोरीच्या वैभवामध्ये भर घालणारी ही काही 2-4 मुलं आहेत, त्यापैकी हा अजित एक. आणि ऑफसाईडच्या दिशेनं आसिफनं चौकार लगावलेला आहे. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 87 रन, वैयक्तिक 49 रन. आसिफ आपल्या अर्धशतकाच्या वाटचालीस फक्त 1 रन कमी आहे. ताजुद्दीन शेख कडून आपल्या 50 साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बहुतेक रॉयल टायगर्स कडून बहुतेक ही पहिली 50 आज होत आहे. मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने गेलेला आहे. वाईड बॉलचा इशारा अंपायरचा. आणि परत 1 रन धावून काढलेला आहे. आसिफचं अर्धशतक पुढच्या बॉलवर गेलेला आहे. समोर आहे तो DK आणि अजित, दोघं सोबत खेळतात, त्याच्यामुळे दोघांनाही माहित आहे याचा वीक पॉइंट काय, त्याचा वीक पॉइंट काय. अंपायरचा निर्णय परत वाईट. अजितला माहित आहे धनुचा विकेट कसं काढायचा आणि धनुला माहित आहे अजितला छक्का कुठं मारायचा. दोघं सोबत खेळतात, आज विरोधात खेळत आहेत. बघूया पुढचा चेंडू अजितचा धनुसाठी आणि कीपर कडून अपील आउटची. अंपायरवर कसलाही प्रभाव नाही. संतोष इतकं फास्ट गतीनं विकेट किपरिंग करत आहे, मला वाटलं धनुनं पाय मारलं का बॅट मारलं की. यानंतर अजितचा पुढचा चेंडू धनुसाठी. भुई आमच्यावरच आला. भुई अतिशय सुंदर षटकार. ताजुद्दीन शेख कडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस. या षटकाराच्या मदतीनं वाढती धावसंख्या झालेली आहे 96 रन. अजित थोडासा फ्लाइटेड दिलेला चेंडू आणि धनुनं पूर्ण त्याचा फायदा घेतला, पण धनुलाही अवघड आहे. अजितचा पुढचा चेंडू धनुसाठी. मारण्याचा प्रयत्न, बीट, 1 रन त्या ठिकाणी. एकूण संघाचं धावसंख्या झालेली आहे ती 97. षटकं झालेली आहेत ती 9. नॉन स्ट्राईकवर जातोय तो परत आता धनु. नॉन स्ट्राईकवर आसिफ. आसिफला षटकारास 50 साठी 1 रन पूर्ण आहे, कमी आहे. आणि संघाच्या शतकासाठी 3 रन कमी आहेत. स्कोर पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलेला आहे. स्कोर आहे 97 रन, 1 विकेट. शेवटचं षटक आहे, किती फायदा घेतात या ठिकाणी बघू.
आसिफला एक जरी बॉल भेटला तरी आसिफचं अर्धशतक म्हणजेच 50 या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल. बॉलिंगसाठी आलेला कोण आहे? बॉलिंगला कोण आहे? अरबाज संघाचं शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. समोर आहे DK, बोरीतल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक फलंदाज DK. अरबाजचा हा बॉल मारण्याचा प्रयत्न, संतोष तितकाच तत्पर आणि बडी मछली जाल में. संतोषच्या 9 षटकाच्या प्रयत्नांना शेवटच्या षटकामध्ये यश आलं आणि धनु धावचित यष्टी रक्षकानं या ठिकाणी यष्टीची कदाचित धनु असता तर आणखीन 1-2 षटकार उतुंग पाहायला मिळाले असते. धनुची जागा घेण्यासाठी येत आहेत ते आमचे मित्र अजित मलवाडे, महाराष्ट्र पोलीस. अरबाज शेवटचे षटक या ठिकाणी टाकत आहे. आणि अरबाजचा पुढचा चेंडू अजितदादासाठी मारण्याचा प्रयत्न आणि अजितदादा क्लीन बोल्ड. अतिशय सुंदर गोलंदाजी अरबाजची. काल अरबाज जर आपण हायट्रिक पूर्ण केली तर बिनगेहाळचे ताजुद्दीन शेख यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि बॅट्समन येत आहेत ते शंकर मलवाडे, आमच्या बोरीची शान शंकर मलवाडे, जे आपलं कर्तव्य भारताच्या सेनेमध्ये देत आहेत, ज्यांचं संपूर्ण भारताला म्हणण्यापेक्षा आमच्या बोरी गावाला गर्व आहे असा शंकर मलवाडे आमचा सैनिक अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतो. समोर आहे अरबाजचा चेंडू शंकरसाठी बीट. आसिफनं चोरून एक धाव घेण्याचा प्रयत्न केली आणि घेतलीही. थ्रो जर करेक्ट झाला असता तर कदाचित या ठिकाणी 100 आऊट देखील झाला. लेग बाईटचा इशारा. धावसंख्या झाली ती 98. आसिफला 50 साठी एका रनाची गरज आहे. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि हा पुढचा चेंडू अरबाजचा आसिफसाठी मारण्याचा प्रयत्न, अतिशय बाहेर असलेला हा वाईड बॉल. धावसंख्या झाली ती 99. आता संघाचं शतक व्हायला 1 रन कमी आहे आणि आसिफचं अर्धशतक व्हायला 1 रन कमी आहे. अरबाजचा पुढचा चेंडू आसिफसाठी मारण्याचा प्रयत्न, बीट. बॉल 2 बॉल राहिलेत. 4 बॉल झालेले आहेत. बीट. लास्ट बॉल. संघासाठी शेवटचं षटक, शेवटचा बॉल अरबाज टाकतोय आणि समोर आहे आसिफ. संघाचं शतक आणि स्वतःचं अर्धशतक दोन्ही पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज आहे. मारलेला आहे, कॅच तर होणार नाही आणि या ठिकाणी पळून 2 धावा पूर्ण. तिसरी देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आसिफ आउट. आसिफ वैयक्तिक स्वतःचे 51 रन, संघाचे 101 रन. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करून आसिफ या ठिकाणपासून आसिफ आणि शंकर दोघंही परत जात आहेत. 32 बॉलमध्ये 51 रन काढलेले आहेत, ज्यामध्ये 6 चौकार 1 षटकार. 159.38 या स्ट्राईक रेटनं त्यांनी बॅटिंग केलेली आहे.
नंतर प्रत्येक खेळाडूला बक्षीस दिलं जाईल. ते शेवटी ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्या सर्वांचं बक्षीस आज संध्याकाळची शेवटची मॅच झाल्याच्या नंतर त्यावेळेस दिलं जाईल. संयोजकाचे 50% कापून 102 रन काढायचे आहेत. संघाचे संघमालक इसरार सगरे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी. मॅचच्या वेळेस येतात, खेळाडूंना कोणता डोस देतात माहित नाही. खेळाडू फुल एनर्जीमध्ये या ठिकाणी विनिंग घेऊनच परत संघ मालकाकडे परत येतात. दोन्ही अतिशय भाऊ देखील या ठिकाणी अनेक टीममध्ये आहेत की जे एकमेकांच्या विरोधात आणि एकमेकांच्या सोबत या ठिकाणी खेळत आहेत. डीकेचा पहिला बॉल अजितसाठी. अतिशय उत्कृष्ट फलंदाज अजित वाघमारे. बघण्यासारखी बॅटिंग आहे. सोबत आहे अरबाज देखील या ठिकाणी अतिशय सुंदर बॅटिंग करतो. कालच त्यानं ते दर्शन दाखवलेलं आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूचं स्वागत आणि चौकाराच्या मदतीनं ऑफसाईडला मारलेला हा चेंडू. चौकाराच्या मदतीनं आपलं स्वतःचे 4 आणि संघाचे 4. सुरुवातच चौकारानं असेल तर शेवट काय असेल हा आपल्या सगळ्यांना बघायचा आहे. प्रचंड उत्सुकता असलेला हा सामना. अजितचा पुढचा डीकेचा पुढचा चेंडू अजितसाठी. अतिशय सन्मान देत त्या ठिकाणी बॉलला प्लेट केलेला आहे. अजित जर ग्राउंडवरती राहिला तर कदाचित 10 षटकाच्या आतच हे 100 निघू शकतील. आणि डीकेचा पुढचा चेंडू अजितसाठी आणि षटकार. संघाची धाव संख्या 10. धनुचा थोडा लांब होता अजित यापेक्षा. उतुंग तुमचा पण षटकार. इसरार सगळे सरांना विनंती आहे, आपल्याला आपल्या प्लेयर कडून मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी काही बक्षीस आहे का? पुढचा चेंडू डीकेचा अजितसाठी. अतिशय शांतपणे तितकाच सन्मान देऊन कसलीही छेडाछेडी न करता बॉल अडवलेला आहे अजितनं. अतिशय शांतपणे या ठिकाणी बोरीच्या मॅचेस होत आहेत. कसलाही गोंधळ नाही, गोंगाट नाही. प्रेक्षक या ठिकाणी शांतपणे बसून आहेत. आणि परत हा टोलवण्याचा प्रयत्न बहुतेक सापडतो का काय? सापडला. खूप मोठा झटका. बहुत बड़ी मछली जाल में. धनून आरसीबी ची या ठिकाणी कंबर मोडलेली आहे. अजित परत येत आहे. अतिशय गुणवान खेळाडू. उतुंग मारलेला होता, खूप उंच गेला, पण या ठिकाणी बाउंड्री कव्हर करू शकला नाही. बाउंड्रीच्या जवळ या ठिकाणी त्याची कॅच पकडण्यात आली. आणि आरसीबी ची बॅटिंग लाईन खूप लांब आहे. पुढे जातोय आता बॅटिंग करण्यासाठी तो म्हणजे संतोष. या BPL मधला सर्वात महागड्या खेळाडूपैकी क्रमांक 2चा हा खेळाडू. 2चा आहे. आणि कॅचला काही आहे का बक्षीस? अतिशय सुंदर कॅच या ठिकाणी घेतलेली आहे. अनवर तांबोळी.
समद भैयाचा हा मुलगा, समद भैयाचा पुतण्या. रक्तातच क्रिकेट आहे, कारण आम्ही समद भैयाला पाहिलेलं आहे लहानपणी. कॉर्क बॉलवरती नॅशनल या टीमकडून ते खेळत होते, स्वतः कॅप्टन होते. बोरीमध्ये असे अनेक खेळाडू आहेत. भालचंद्र शिंदे यांच्याकडून धनंजय केसकरला या विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुढचा चेंडू त्या ठिकाणीच काढलेला आहे. आसिफकडून थ्रो, पण 1 रन घेण्यामध्ये यशस्वी. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 11 रन. दुसरा ओव्हर सुरू आहे. एक खूप मोठा विकेट गमावलेला आहे आणि तो विकेट घेतला तो म्हणजे DKनी, आणि त्या विकेटसाठी DKला 100 रुपयाचं बक्षीस भालचंद्र तात्याकडून आलेलं आहे. श्रीनाथनं विकेट घेतला तर भालचंद्र तात्या बक्षीस देणार नाहीत, पण दोन ओव्हर इतकं प्रेम करतात. धनूनं विकेट घेतला की त्याला 100चं बक्षीस दिलं. कदाचित धनुची आणि श्रीची दोघाची जर मॅच एकमेकाच्या विरोधात लागली तर तात्या धनुचीच चेअरिंग करतील असं वाटतंय. बॅटिंगसाठी गेलेला आहे संतोष. उत्कृष्ट फलंदाज, शांत संयमी खेळाडू. मारण्याचा प्रयत्न आणि हा विकेट. संतोष RCB खूप मोठे हे 2 झटके भेटलेले आहेत. टार्गेट 101 रनाचा आहे आणि 2 विकेट, ज्या 2 विकेट 101 रन 6 ते 7 ओव्हरमध्ये ज्यांनी काढू शकले असते असे दोन्ही फलंदाज परत आलेले आहेत. या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी जातोय तो आता समीर. फरमान भैयाची चाल यशस्वी झालेली आहे. दोन्हीच्या दोन्ही खेळाडूंना त्यांनी अवघ्या 11 रनावरती परत पाठवलेला आहे. आत्ताच्या 4 रन. संतोषचा विकेट. फराज. भालचंद्र दात्याकडून आपल्याला 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मॅच झाल्याच्या नंतर, शेवटची मॅच संपल्याच्या नंतर आपण त्या घ्यावं. धनंजय केसकर यांना 100 रुपये आणि फराज शेख यांना 100 रुपये. दोघांनाही या ठिकाणी 100 रुपये आलेले आहेत. भालचंद्र तात्याचे आभार. फराजचा पुढचा चेंडू, ज्याला की मलिंगा म्हटलं जातं, पूर्ण स्टाईल मलिंगासारखे. पुढं आहे समीर. अतिशय गचाळ बॉल, अंपायर कडून वाईट निर्णय आणि 4 रन. 5 धावा अतिरिक्त. या 5 रनांनी वाढती धावसंख्या झाली 23. फराजनी हा चौका आणि वाईट जरी दिला असला तरी काही अडचण नाही, कारण खूप मोठी विकेट घेतलेली आहे. पुढचा फराजचा चेंडू समीरसाठी. अतिशय छान मारण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट. फराजचा पुढचा चेंडू समीरसाठी. बीट. पूर्ण बॉलिंग ऑफलाईन ना आहे. बॅट्समनला कॉन्सन्ट्रेशन करून खेळावं लागेल. 2 ओव्हर 20 रन 2 विकेट. अठरा बॉलमध्ये 23 रन काढायचे आहेत जर बोनस पॉईंट आपणाला घ्यायचा असेल तर. आणि आपणाला 18 बॉलमध्ये 23 रन काढू द्यायचे नाहीत जर तुम्हाला बोनस घ्यायचा असेल तर. हे बोनस भेटलेले पॉइंट नक्कीच उद्या काही ना काही आपल्या मॅचला हातभार लावणारे आहेत.
काय फरमान भैयाच्या जागी मनसूर शेख अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतो. मनसूरची ज्यावेळेस लिलाव केला जात होता त्यावेळेस त्या लिलावासाठी जे पॅड होते ते त्यांनी खाली केलाच नाही. जोपर्यंत मनसूर त्यांना भेटत नाही तोपर्यंत खूप विश्वास या प्लेअरवरती जीवाचं रान करून हा फिल्डिंग करतो. संघाचं तिसरं षटक आणि स्वतःचं दुसरं षटक घेऊन येतोय DK. मनामध्ये खूप आनंदी असेल कारण अजित वाघमारे आणि संतोष कांबळे दोघांनाही परत पाठवलेला आहे. धनंजयचे पुढचे बॉल इथून बघण्यासारखे असतील. समोर आहे अरबाज की काल ज्यानं 50 रन मारलेले होते. लीड केलेला आहे. वाईट बॉल. वाईट बॉल आणि स्कोर नाही जास्त झाले. स्कोर किती आहे? 21 रन. आणि हा चेंडू अरबाजनं अडवलेला आहे. आज आपल्याला दोन्ही ज्या मॅच झाल्या त्या दोन्ही मॅचमध्ये पहिली 50 बघायला मिळाली ती म्हणजे सोहेलची. दुसरी 50 बघायला मिळाली ती आसिफची. अपेक्षा आहे आता तिसऱ्या 50ची अरबाजकडून कारण अरबाजनं काल या BPL मधली पहिली 50 मारलेली आहे. बॉलिंग अतिशय सुंदर या ठिकाणी DK करत आहेत. तिन्ही बॉल बीट केलेले आहेत. अरबाज तितकाच सुंदर फलंदाजी या ठिकाणी करतोय. कालचे उत्तुंग षटकार त्याच्या सगळ्या बोरीनं पाहिलेले आहेत आणि आज परत अपेक्षा सगळ्यांच्या आहेत की अरबाजच्या बॅटमधून किती 6 निघतील. मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फिल्डिंग अरबाज अनवरने या ठिकाणी फिल्डिंग केलेली आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती 22. षटक सुरू आहे तिसरं. आणि समोरच्या बाजूने खेळलेला आहे मेराज. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 3 रन तर नक्कीच त्यांनी अडवलेले आहेत. मेहराज पटेल, सरकार पटेल यांचे चिरंजीव मेहराज पटेल. DKचा पुढचा चेंडू अरबाज मारण्याचा प्रयत्न. 3 ओव्हर 24 रन. RCB अतिशय संथ गतीने या ठिकाणी खेळत आहे. खूप 2 मोठे विकेट्स त्यांचे गेलेले आहेत. 2 विकेट 23 रन झालेले आहेत. बोनस पॉइंट जर घ्यायचा असेल तर 12 बॉल 20 रन काढावे लागतील. 30 रन. फराज पुढचा चेंडू वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं. समोर खेळतोय तो समीर. फराजनं खूप छान टेक्निक ठेवलेली आहे.
बॅट्समनला अरे पियाने या ठिकाणी बोल्ड. बॅट्समनला कसलीही हालचाल करू दिलेली नाही. 2 बॉल ऑफसाईड न ठेवले आणि तिसरा एकदम लेग कडून घुसून दांडी काढली. RCBला तिसरा झटका समीरच्या रूपामध्ये. आणि आता जातोय तोसिफ. संघाचा कर्णधार RCBच्या संपूर्ण प्लेयरच्या आणि मालकाच्या पूर्ण अपेक्षा आता या ठिकाणी तोसिफवर आहेत. अजितदादांनी पाठीवरती थाप दिलेली आहे. बॉलिंगसाठी आहे फराज. तोसिफवरती संपूर्ण आता आशा RCBच्या. संघाचा कर्णधार समोर आहे फराज. आणि बीट. एकशे 1 धावसंख्या काढलेली आहे. 102चं टार्गेट आहे. 23 रन आतापर्यंत निघालेले आहेत. अतिशय सन्मान देत त्या चेंडूला खेळलं ऑफसाईडच्या बाजूनं. मनसूर फिल्डिंग अतिशय छान बसून या ठिकाणी बॉलला घेतलेला आहे. फराजचा पुढचा चेंडू अरबाजसाठी. छान प्लेट करून त्या ठिकाणी 1 रन घेतलेला आहे. धनुची कोशिश वाया गेली. गरज नाही असं क्षेत्ररक्षण करण्याची. बॉल सहज होता. रन निघालेला होता. डीकेचा प्रयत्न सापडला तर सापडला. एखादा थ्रो गेला तर गेला. 1-2 गेले तर गेले चालतील पण विकेट भेटला पाहिजे. आता कॉन्फिडन्स मध्ये आहेत. फराजचा पुढचा चेंडू अरबाजसाठी. 4 रन. पूर्ण टायमिंग घेऊन ऑफसाईडच्या दिशेनं अरबाज मारला. 4 रन. 4 ओव्हर 30 रन. 4 ओव्हर 30 रन 3 विकेट. गुडुनाना फराजचा खेळ बघण्यासाठी बसलेले आहेत. अरबाजचा काल अरबाजनं 50 मारली आणि आज संघाला अरबाजच्या 50ची गरज आहे. 36 बॉलमध्ये 72 रन काढायचे म्हणजे प्रत्येक बॉलला 2 रन. आपण जर बॉल डॉट घालत गेलात तर हे प्रेशर वरचेवर वाढत जाईल. पण समोर तोसिफ आहे. 36 बॉल 72 रन काही खूप मोठं टार्गेट नाही. निघू शकतं. संघाचं 5वं आणि वैयक्तिक 3रं षटक घेऊन आलेलं आहे डीके. धनु आमचा बॉलिंग करताना आणि बॅटिंग करताना दोन्ही ओपनिंग करतो पण आज या ठिकाणी बॉलिंग ओपनिंग करत आहे. पूर्ण ताकद लावून बॉल टाकण्याचा प्रयत्न. अतिशय जास्त पेस देण्याचा प्रयत्न करतो. अरबाज समोर आहे. डीकेचा बॉल. नाही. छान क्षेत्ररक्षण आणि तितकीच छान रनिंग बिटवीन द विकेट आणि 1 रन. अजितदादा थोडं राईट किंवा थोडं लेफ्ट. बस बस बस. धन्यवाद. डीकेचा पुढचा चेंडू. समोर आहे तोसिफ. अपील तर जोरदार केलेली आहे. अंपायरवर काहीही प्रभाव
आउट आउट. तोसिफ षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटकट होऊन कीपरकडून आउट. कीपर अतिशय चाणाक्ष मेजर शंकर मलवाडे, खास BPL साठी सुट्ट्या काढून या ठिकाणी आलेला हा खेळाडू अतिशय निराश या ठिकाणी तोसिफ परतत आहेत. सांगून जा की आणि शुभम पाटील 03. प्रचंड दडपणामध्ये आज RCB 3 खूप मोठे विकेट त्यांचे गेलेले आहेत. 4 विकेट गेलेले आहेत. त्या 4 पैकी 3 खूप मोठे विकेट. भालचंद्र तात्याकडून धनुसाठी आणखीन 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 400 रुपये बाद में आप और देते धनु एक दो लिए बात. नहीं क्या रे नहीं रे पता है इसको किती झालं. 31 रन झालेले आहेत. DK प्रचंड आत्मविश्वासाने या ठिकाणी गोलंदाजी करत आहेत. सिक्स मारताना भी भुई, बॉलिंग करताना भी भुई. आमच्या धनुभयाचं भुई काही बंदच होईना. वाईड बॉल. 32 रन या ठिकाणी झालेले आहेत. शुभम पाटील आणि अरबाज 2 खेळाडू. कमी उंचीचा आमचा शुभम पाटील आणि हा 4 रनासाठी जात आहे. अंपायरचा काय निर्णय ते बघूत. अडवलाय बहुतेक. पळून 1 रन काढलेला आहे. धावसंख्या झाली ती 33. डीकेचा पुढचा चेंडू अरबाज साठी मारला, पण प्लेयर आहे. मिराज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. ओव्हर संपलेला आहे. धनुने अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. 34 धावसंख्या झालेली आहे. 5 षटकं संपलेली आहेत आणि बोनस पॉइंट 1 भेटलेला आहे रॉयल टायगर्सना. टायगर्स सारखी खरंच आज खेळी करत आहेत, कारण RCBचे 3 विकेट अजित, संतोष आणि तोसिफ हे 3 विकेट जर कदाचित गेले नसते तर प्रचंड दडपणामध्ये राहिले असते. पण 3ही विकेट त्यांनी घेतल्यामुळं आता एकदम फ्री माइंड या ठिकाणी मैदानात. कसलीही चिंता नाही, फिकर नाही, काही नाही.
अनवर तांबोळी वैयक्तिक पहिलं संघाचं 6वं. अरबाजनं टोलवलेला आहे. मनसूर त्या ठिकाणी आहे. बॉल तर जाऊ देणार नाही. जीव गेला तरी चालेल, बॉल जाऊ देणार नाही. मनसूर खतरनाक प्लेयर आहे. प्रचंड धडपड करतो हा खेळाडू. अनवर तांबोळी समोर आहे शुभम पाटील. आ कोणती शॉट मधून, अरे बापरे, आणि तितकंच गचाळ क्षेत्ररक्षण. अपेक्षाच नव्हती कॅच सुटेल म्हणून. पाटलानं प्लेट खाली करायच्या ऐवजी वर केले. बॉल उंच गेला, सहज घेण्यासारखी कॅच होती आणि कॅच सोडली. आणि अनवरनंच बहुतेक कॅच सोडली. दोघा तिघाच्या मध्ये जाऊन अनवरनं कॅच घेण्याचा प्रयत्न केला, सुटला. अरबाज परत, अरबाज बीट, अरबाज प्लेट करून या ठिकाणी 1 रन घेत आहे. अरबाज कडून अपेक्षा 1-2 रनाच्या नाहीत. अरबाज कडून अपेक्षा चौक्या छक्क्याच्या आहेत. 1-2 रन काढून RCB ला ही मॅच निघणार नाही. RCB ला आपलं धोरण बदलावं लागेल. पण आता मेन बॅट्समन गेलेले आहेत. शुभमनं मारलेला आहे. अजितदादा च्या जवळून बॉल गेला. 1 रन घेतलेला आहे. ओव्हर संपलेला आहे. 6 ओव्हर 38 रन, 4 विकेट. 24 बॉल मध्ये 64 रन काढायचे आहेत. प्रत्येक ओव्हरला 16 रन काढायचे आहेत. थोडस अवघड आहे, पण अरबाज समोर आहे. बॉलिंगला आलेले आहेत दादा. अजित मलवाडे. बॅटिंग करतोय शुभम. मारला, उंच मारला तांबोळी. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर कॅच. अतिशय अप्रतिम झेल. आउट. झेल मात्र अतिशय अप्रतिम आहे. अप्रतिम झेल.
अंपायरचा निर्णय जो काही असेल तो अंतिम असेल, पण अतिशय सुंदर कॅच या ठिकाणी घेतलेली आहे, अतिशय सुंदर. फरमान भैयाकडून 200 रुपयाचं बक्षीस द्यायला काहीच अडचण नाही. नाही, कॅच इतकी सुंदर आहे, द्यायला काही अडचण नाही. हा, ताजुद्दीन शेख यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. अहो पाठ झालं बुरीला. बर, बिनग्याळचे ताजुद्दीन शेख यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. अनवर तांबोळींना तिसरी मॅच संपल्याच्या नंतर आपण ते घ्यायचंय. शुभम पाटलाचा अतिशय सुंदर हा लगावलेला षटकाराच्या दिशेनं केलेला प्रयत्न होता, पण तितकीच सुंदर कॅच त्या ठिकाणी घेतलेली आहे. अनवर तांबोळीनं कौतुक करण्यासारखी. बबरुआन कदम यांच्याकडून जो कोणी 6 मारेल त्याला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि परत हा झेल होतो का काय, आणि अरे रे रे रे, संदीप कदम बडाडाडाडाडा परत. तात्या पेन द्यावं जरा. कॅच घेणार बरं. अनवर तांबोळी आपल्या 100 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. सगळ्यात शेवटी भेटणार पेनले बाबा. 400 आहेत माझ्याजवळ आहेत. 400ची काय कागद बी द्या की एक आता. तात्या त्या कॅचला बरं 100 रुपयाचं बक्षीस आहे आपलं. ते बॉलचं खोक दे तिथलं फाडून. कागद दे तिथलं फाडून. हा फाडते. नाही खालच्यावर लिहायला येते. अरबाज बीट झालेला आहे. हा ही कर. अनु तांबोळी त्याला 100. हा अरबाज कॅच आउट या ठिकाणी झालेला आहे. अनवर 100. भालचंद्र तात्या यांच्याकडून अजित दादाला 100 रुपयाचं बक्षीस. अजित मलवडे 100. धनुला 2 वेळेस दिलं होतं तुम्ही. धनुला 2 वेळेस दिला. धनुला 200 अगोदरचे. वरचं ताजशेख कडून हे कॅच आता घेतलं कोण, अनवर आहे ना. अनवरला 100. अजितदादाचा पुढचा चेंडू अजिंक्य बिराजदारला मारण्याचा प्रयत्न. खूप छान बीट. धनुचा गर्दा. अजून एकदा. आता काय धनुला कसलंच प्रेशर नाही, काही नाही. 100 ही 200 ह्याच्यामध्ये 200 घे. 7 ओव्हर 38 रन. आता 18 बॉल मध्ये 64 रन काढायचे. आणखीन पण काही होऊ शकतं. समोर आहे कृष्णा ना. कृष्णा आहे ना वाघ. कृष्णा आहे. अजित कृष्णा आहे ना पुढं. कृष्णा मिरकले समोर आहे. कृष्णा मिरकले तुझ्या छक्क्याला तात्यानं बक्षीस दिलेलं आहे 100 रुपये. 500 रुपये कृष्णाच्या एका 6 साठी भालचंद्र तात्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर. हो किती झालं स्कोर 38 रन. अंपायर कडून अपील आणि आउट.
आणि आता जातोय खेळण्यासाठी निलेश स्वप्नील बेंबडे. समोर आहे अजिंक्य बिराजदार. चांगला खेळ खेळतो. सिंगल डबल साठी अजिंक्यची जबरदस्त कोशिश असते. सांभाळून खेळावं लागेल फिल्डर्सना. मारण्याचा प्रयत्न बीट. बोरी सुपर वॉरियर्स आणि बोरी सुपर फंटर्स दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचे. आणि हा चौकार अजिंक्यच्या बॅटमधून 14 बॉलमध्ये 60 रन काढायचे. हा मारण्याचा प्रयत्न कट झाला. कीपरकडून मिसफिल्ड. थर्ड मॅननं कव्हर केलं. 1 रन. या वाढत्या 1 रनाला धावसंख्या झाली 43. काढायचे आता 13 बॉलमध्ये 59 रन. आता 12 बॉलमध्ये 59 रन. आता 12 बॉलमध्ये 59 रन काढायचे आहेत. म्हणजे एका ओव्हरमध्ये 30 रन. अजितचा चेंडू अजिंक्यसाठी मारण्याचा प्रयत्न. अरे रे बीट. धनुचा थ्रो अजितदादाला इतका जोरात आला की बॉल हातावरती टपकून खाली. हात बोरी सुपर वॉरियर्सचे कॅप्टन लवकरात लवकर या ठिकाणी यायचे. बीट विजय भालके यांच्याकडून घोषणा. घोषणा आहे फक्त मोठी. आता सांगायचं आहे फक्त. अजितदादाचा पुढचा चेंडू स्वप्नील साठी. मारण्याचा प्रयत्न. 1-2 रन घेऊन आता काहीही उपयोग नाही. कारण 8 बॉलमध्ये 57 रन काढायचे आहेत. रॉयल टायगर्स ने हा सामना जिंकल्यात जमा आहे. कारण आता इतकं टार्गेट सहज निघणं शक्य नाही. अजिंक्यची कॅच या ठिकाणी ड्रॉप झालेली. बोरी सुपर वॉरियर्सच्या कॅप्टनना तिसरा कॉल आहे. आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचे. चौथ्या कॉलला जर आपण उपस्थित नाही झालात तर बोनस पुढच्या
टीमला दिले जातील 4 रन. बॅटिंग पॉवर प्ले. फराज समोर आहे स्वप्नील. नॉन स्ट्राईकवर आहे अजिंक्य बिराजदार. RCB सर्वोत्कृष्ट संघापैकी एक संघ आहे, पण आज या संघाला आणखीन आपलं अर्धशतक देखील पूर्ण करता आलं नाही. दहावा ओव्हर आहे. 49 रन झालेले आहेत. 8 विकेट पडलेले आहेत. आणि हा मारण्याचा प्रयत्न समोर आहे मिराज. छान फिल्डिंग. इथं खाली द्यायचे, इथं खाली. फराजचा पुढचा चेंडू अजिंक्यसाठी. मारण्याचा प्रयत्न बीट. हा रॉयल टायगर्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बोरीचा सामना. अजिंक्यनं मारलेला आहे. 1 रन होईल. फिल्डिंग केली ती दादाने. कोणतं? रॉयल टायगर्सने हा सामना जिंकल्यात जमा. काही हरकत नाही. रॉयल चॅलेंजर्स बोरी या टीममध्ये तितक्या क्षमता आहेत की नक्कीच आजच्या पराजयाचा पराभवाचा वचपा उद्या विजयामध्ये काढतील. आणि हा लास्ट बॉलला अजिंक्य बिराजदार कडून षटकार. अतिशय सुंदर षटकार अजिंक्य बिराजदारचा. या ठिकाणी 57 रन रॉयल चॅलेंजर्सने काढलेले आहेत. आणि रॉयल टायगर्स ही 44 रनाने ही जिंकलेली आहे. दोन्ही टीम लाईन अप व्हायच्यात. तवाच होती. आता BPLचा 6वा सामना सुरू होतोय, तो म्हणजे बोरी सुपर फंटर्स वर्सेस बोरी सुपर वॉरियर्स. दोन्ही संघाचं अभिनंदन. धनु अतिशय खुश. जे जे ठरवलं ते झालं. आतापर्यंत दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत, तेही बोनससह. म्हणजे एकूण त्यांचे गुण झाले ते 6 द्यायची आहे. या ठिकाणी सचिन भाई, सचिन भाई, सचिन भाई, पिंटू भाई, नाव संजित, संजित, नाव 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 काय म्हणते?
आजची दुसरी मॅच रॉयल टायगर्स बोरी आणि रॉयल चॅलेंजर्स बोरी यांच्यात झालेला सामना थोडासा एकतर्फी झाला, पण हार्ड लक रॉयल चॅलेंजर्स बोरी उद्या परत वापस येतील. आणि आज झालेल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट 50 रन मारून आसिफ सय्यद एक अनुभवी खेळाडू रॉयल टायगर्स यांना देण्यात आहे. आणि या मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपल्याला लाभलेले मान्यवर आहेत विशालजी गोजगुंडे साहेब. यांना विनंती करतो की आपली